नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे। आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ समोर आली आहे। तर आज मी तुम्हाला स्टफ बन डोसा कसा करायचा तो दाखवणार आहे। तर हा बन डोसा आपण डोसाच्या बॅटरपासून बनवायचा आहे आणि लहान मुलांना टिफिन बॉक्समध्ये किंवा मोठ्या माणसांना पण आपण लंच बॉक्समध्ये हा डोसा देऊ शकतो। मी नक्की हा बन डोसा घरी ट्राय करा, खूपच सुंदर होतो। आणि जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला पाहूया आपण स्टफ बन डोसा। 1.5 चमचा जिरं, 2 चमचे धने आणि 1 चमचा बडीशेप हे आपण आता थोडंसं भाजून घेऊ। 1 मिनिट असं परतून घ्यायचं आहे। आता हे मी ड्राय रोस्ट करून घेतलं आहे। तर हे जरा आपण जाडसर असं कुटून घेऊया। याने छान असा अरोमा येतो स्टफिंगला। प्रथम आपण तेल टाकून घेऊ। 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आता 1 चमचा राई टाकून घेऊ। राई तडतडली की थोडंसं जिरं टाकून घ्यायचं। तर राई तडतडली आहे, तर मी जिरं टाकत आहे। कढीपत्ता टाकलेला आहे, थोड्याशा मिरच्या पण परतून घेऊ। आता हा ड्राय रोस्ट केलेला मसाला आपण टाकून घेऊ आणि छान परतून घ्यायचं आहे। थोडंसं हिंग आणि हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे मी उकडलेले 2 बटाटे घेतले आहेत, तर ते मी स्मॅश केलेले आहेत, तर ते आता मिक्स करून घेत आहे। आता हे छान असं या बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊ आणि ही कोथिंबीर शिवरून घेऊ। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। अशी आपली ही बटाट्याची भाजी स्टफिंगची रेडी झाली। तर आपली ही भाजी आता रेडी झाली आहे। थोड्या वेळ आपण थंड करत ठेवू। हे डोसा बॅटर कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि हे सोडा न वापरता पण हे मस्त बॅटर फर्मेंट होतं। आणि हे मी जे बनवलं आहे बॅटर, हे काकडी घालून बनवलेलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन काकडीचे डोसे कसे बनवले आहेत ते तुम्ही पाहू शकता। आणि हे बॅटर पण मी दाखवलेलं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही हे बॅटर बनवू शकता। मस्त फर्मेंट होतं। यात मी गाजर मिक्स करत आहे। हे किसून घेतलेलं गाजर आहे आणि 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। तर हे आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। हा बन डोसा मी तडका पॅनमध्ये बनवत आहे। तर प्रथम आपण तेल टाकून घेऊ आणि ते चारी बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेल। आता हे मी बॅटर टाकून घेत आहे याच्यामध्ये। त्याच्यावर हे मी स्टफिंग केलेलं बॅटर लावत आहे। जरा हेल्दीसाठी हे थोडंसं मी बीट टाकत आहे। त्याच्यावर हे डोशाचं बॅटर
आणि थोडीशी ही काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे. आता आपण झाकण ठेवूया. तर आता आपण हे परतून घेतलेलं आहे. चारही बाजूला आपण थोडंसं तेल स्प्रेड करून घेऊ. आता मस्त असा कलर आलेला आहे आणि टेक्स्चरही सुंदर दिसत आहे आणि एकदम असं सॉफ्ट बनला आहे हा. तसा आपला हा स्टफ बन डोसा रेडी झालेला आहे. आता तुम्हाला मी कट करून दाखवते. तर पाहू शकता मस्त असं फिलिंग दिसत आहे. तर असा आपला हा स्टफ बन डोसा रेडी झालेला आहे. तुम्ही पण नक्की घरी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या.